बाई आली, बोला काय काम आहे? काही नाही हो, संध्याकाळला भाजी नव्हती घरात, म्हटलं तुमच्याकडे आहे का विचारावे. आमचे गणपतराव शहरात गेले आहेत सकाळपासून, आता येतीलच बघा. आणि आल्या त्यांना जेवायला लागेल, त्यांची वेळ झाली आहे जेवायची. आता आहेत ना, 2-4 भाज्या आहेत घरात. कालच मळ्यात गेली होती, मेथी फोडून आणली की. टमाटे हाय, पालक बी हाय. जी भाजी पाहिजे ती घ्या की तुमच्या हातनं, त्यात काय विचारायचं? नाही द्या तुम्हीच. आमच्या मंग्याची 4थीची परीक्षा जवळ आली आहे, त्याच्यासाठी वह्या पुस्तकं आणायला धनी शहरात गेले. आणि हे पोरगं सकाळपासून खेळत या. आमचा बी शांत पहा ना, सकाळपासून हुंदडतोय. राम राम गणपतराव. राम राम बबनराव. राम राम. कबड्डी 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 एवढं लगबगीला कुठं चालला? कबड्डी कबड्डी काही नाही, शहराला गेलो होतो की. कबड्डी कबड्डी एवढं उन्हातानाचं? कबड्डी कबड्डी आमच्या मुंग्याची परीक्षा जवळ आली या, म्हणून शाळेच्या काही वह्या पुस्तकं घ्यायच्या होत्या की. कबड्डी 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 मग आणले का वह्या पुस्तकं? यो काय आणले की. वा 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 वा, पोरांनी शिकून मोठं व्हायला पाहिजे. कबड्डी 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 काय मग घ्या, परीक्षा जवळ आली आहे आणि तरी इकडे खेळतोय वय. तुझ्यासाठी मी वह्या पुस्तक घ्यायला शहरात गेलो होतो, तू सकाळपासून इकडे तिकडे हुंदडतोय. पळ घरी आणि अभ्यास कर. चल. राम राम मास्तर. राम 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 राम. काय काम काढलं इकडं? सरकारी काम आहे, सर्वेक्षण सुरू आहे विद्यार्थ्यांचं. म्हणजे काय असतं ते? तुमचं नाव सांगा. सखाराम. अहो पूर्ण नाव सांगा. सखाराम तुकाराम दोडके. तुम्हाला किती मुलं आहेत? 2 मुलं आणि 2 मुली आहेत. शाळेत कोणाकोणाचे प्रवेश घेतले आहेत? काही नाही, हा सुन्यात जातोय शाळेत, बाकी कोणीच जात नाही. कुणीच जात नाही? आणि ह्या मुली? नाही, त्यांना काय करायची शाळा बिळा, मोठे बी झाले तरी भाकरीच थापायची आहे त्यांना. गावकऱ्यांनी शिक्षणाविषयी भेदभाव आणि बुरसटलेला विचार करणे योग्य नाही. शिक्षणामुळे व्यक्ती विचार करायला प्रवृत्त होतो, त्यामुळे तो आत्मचिंतन करू शकतो आणि अनेक प्रकारे तो विकासाच्या मार्गावर मार्गस्थ होऊ शकतो. शिक्षणाने माणूस आत्मनिर्भर होईल आणि त्याचं चांगलं चरित्र निर्माण होईल. त्यासाठी मुलगा आणि मुलगी हा भेदभाव न करता सर्वांना शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. शिक्षणामुळे व्यक्ती परिवर्तन होईल, त्यामुळे समाज परिवर्तन आणि त्यामुळे राष्ट्र परिवर्तन होऊ शकेल. शिक्षणामुळे आपल्या देशाचं कल्याण होईल. एवढंच नाही तर अखिल मानवतेचा विकास होईल. आपल्या संविधानाने भारतातल्या स्त्री असो वा पुरुष सर्वांना शिक्षण अनिवार्य केलं आहे. अनेक पिढ्यांपासून भारतामध्ये बहुजन समाजाला शिक्षण मिळत नव्हतं. शिक्षणापासून बहुसंख्य वंचित होते. आपल्या संविधानाने शिक्षण घेण्याचा सर्वांना अधिकार दिलेला आहे. हेच संविधानाचं गमक आहे. आणि आपल्या मुलांना शिक्षण न देणे हा पालकांसाठी कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे सर्व पालकांनी आजच्या आजच आपल्या मुलांना शाळेत प्रवेश घ्या.